नमस्कार, ब्लॉग आर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, तारापूरचा हा रोड आहे आणि या ठिकाणी एक इको आणि एक बाईकचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ज्या गाडीला ठोकलेला आहे ते व्यक्ती आपल्या समोर आहेत. कशामुळे झाला हा अपघात? बाईकच्या स्पीडमुळे. आणि किती पाठीमागून ठोकला का तो पुढून ठोकलेला आहे पाठीमागून. आणि गाडीला आपण बघून घेऊया. या जरा दाखवा तुमच्या गाडी. तर आता आपण गाडी बघून घेणार आहोत कशा पद्धतीने गाडी आणि कशी ठोकली. तर बंधू इकडे जरा मला तुम्ही सांगा कशा पद्धतीने गाडी ठोकण्यात आलेली आहे आणि किती स्पीडला होता तो? 80च्या वर. किती? 80च्या वरती स्पीडला मोटरसायकल या ठिकाणी गाडी चालवत होता. तुम्ही बघत आहात की कशा पद्धतीने गाडी तुटली, गाडीचा पाठीमागून ठोकलेली आहे. पूर्ण इको गाडीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि याच ठिकाणी आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला त्या टायमाला कसं काय तुम्हाला काही नुकसान लागले वगैरे का? नाही, फक्त हाती लागले. आणि पाठीमागे तुम्ही सांगत होते काय काचा वगैरे काय? पाठीमागे लागलं मला. पाठीमागे एवढे जबरदस्त काचा उडून आतमध्ये गेलेले आहेत. हा स्पॉट बघू शकता. आणि आता तुम्हाला दाखवतो की मोटरसायकलची जी कंडिशन आहे ती. चला तर आपण तिकडे बी जाऊन बघणार आहोत. आणि हा जो स्पॉट आहे एवढा स्टॉप करत स्टॉप केलं का? काचा वगैरे तुम्ही बघू शकता इकडे कशा पद्धतीने पडलेल्या आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी एवढा जबरदस्त ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि या ठिकाणी पाठीमागचे मडगाड वगैरे पडलेलं आहे, लाईटी वगैरे पडलेल्या आहेत. मोटरबाईक पुढे आहे आणि आपण मोटरसायकल आपण आता बघायला जाणार आहोत कशा पद्धतीने ही गाडी ठोकण्यात आली. तर या ठिकाणी तुम्ही ती बाईक बघू शकता कशा पद्धतीने ठोकण्यात आलेली आहे. दाखव या ठिकाणी तुम्ही बघू शकता. गाडी बघून घ्या मित्रांनो. एवढे कितीच्या स्पीडला होती गाडी? मग आता तुम्हाला काय लागलं वगैरे का? काय हाताला वगैरे काय इजा वगैरे? तुम्ही पाठीमागून गाडी ठोकली का पुढून गाडी ठोकली? कितीचं स्पीड होतं गाडी? मग इको आल्याने तुम्ही डायरेक्ट ठोकल्यानंतर काय झालं? डायरेक्ट गाडीमध्ये काच वगैरे तुटली त्या गाडीचं नुकसान झालं. तर ठीक आहे, आता व्यवस्थित आहेत म्हणजे. तर तुम्ही बघू शकता मोटरसायकल चालकाला हाताला वगैरे लागलेला आहे. आणि ह्याच ठिकाणी ती बाईक होती, त्या बाईकचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि त्या मारुती इकोवाल्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. कितीच्या स्पीडला गाडी होती टोटल? 50च्या स्पीडला होती का 50च्या वरती होती? कारण की एवढा 50च्या स्पीडला एवढा गाडी थांबते, स्कूटी पण थांबते, ही गाडी नाही थांबणार. लागलेलं वगैरे काय कुठे लागलं तुम्हाला? हाताला दाखवा जरा. पण इकडे हाताला वगैरे लागलेलं आहे. अशा प्रकारचा या ठिकाणी अपघात झालेला आहे तारापूर बोईसर या रोडवर. आणि इको गाडीचं नुकसान झालेलं आहे. ह्याच्यामध्ये चुकी कोणाची? ह्या सर्व घटना झालेली आहे, हे जो ॲक्सिडेंट झालेला आहे त्याची चुकी कोणाची? अच्छा, पाठीमागून जोरात तुमच्याकडून ठोकली गेली. त्याने स्लो केली का तुम्ही? तुमच्यामुळे गाडी थोडक्यात त्याला कंट्रोल नाही झाल्यामुळे तुमची ठोकण्यात आली गाडी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा या ठिकाणी तारापूर बोईसर या ठिकाणी असे ॲक्सिडेंट होत असतात. आणि कधी मोटरसायकल चालकांचा आणि इतर वाहन चालकांचे कुठेतरी स्पीड लिमिट नसल्या कारणाने मोठे अपघात होत असतात. ते या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी होते का? प्रत्यक्षदर्शी होते का? तर जरा यांचं मी काय कोणाची चुकी याच्यामध्ये? तर तुम्ही काय बघितलं? तर पाठीमागून आता कसं होतं मित्रांनो की पाठीमागून गाडीला ठोकलेली म्हणजे मोटरसायकलवाल्याची त्याच्यामध्ये चुकी जाणवून येत आहे. तर या ठिकाणी तुम्ही बी होते का समोर? अशा प्रकारचे ॲक्सिडेंट भरपूर होत असतात आणि प्रत्येक व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे.
हा रोड जो हायवे झालेला आहे याच्यावरती बी स्लो पद्धतीने स्पीड कमी लिमिटप्रमाणे चालवली पाहिजे गाडी. तर या ठिकाणी भरपूर प्रमाणात ॲक्सिडेंट होत असतात. तर आपण याच ठिकाणी व्हिडिओ थांबूया.